चक्क रविराजने वाजवली नागराजच्या सणसणीत कानाखाली. श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, आता सायली आणि अर्जुनने मिळून नागराजला फरफटत सुभेदार आणि किल्लेदारांसमोर आणलेलं असतं. त्याचा पर्दाफाश केलेला असतो. तरीही नागराज खोटंच बोलत असतो की दादा अरे हे सगळं खोटं आहे. त्यावर रविराज म्हणतात, माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस नागराज. गेले 25 ते 30 वर्ष हा खोटेपणा बघत आलोय मी, पण कधीच काही बोललो नाही, कारण कितीही नाकर्ता असलास तरी माझा सख्खा भाऊ आहेस तू. आता अर्जुन आणि सायली जे बोलतायत ते खरं असेल तर मी कधीही सहन करणार नाही. त्यावर नागराज खोटंच म्हणत असतो की अरे दादा मी खरंच सांगतोय, मी सुमनला आयुष्यात कधीच मारहाण केलेली नाहीये. तर प्रतिमा म्हणते, भाऊजी मग मी जे बघितलं ते खोटं होतं का? तुम्ही सुमनवर हात उचलला नव्हता? तर नागराज म्हणतो, बहिणी मी तेव्हा थोडासा चिडलो होतो, नाहीतर मी सुमनच्या नसती मारली थोबाडीत. तर प्रतिमा म्हणते, नाही भाऊजी मी तिथे आले म्हणून तुम्ही थांबलात. अहो आता तरी खोटेपणा बंद करा, आणि सुमन कुठे हे तुम्हाला माहीत असेल तर प्लीज आम्हाला सांगा. नागराज खोटी ऍक्टिंग करत म्हणू लागतो की मला खरंच माहिती नाहीये वहिनी, मी कोणाची शपथ घेऊन सांगू? सुमन बोलली असेल सायलीकडे काहीतरी, नाहीतरी एकाचं दोन करून सांगण्याची सवयच आहे तिला, आणि त्या मूर्ख बाईचं ऐकून तुम्ही असं म्हणताच रविराज नागराजच्या जोरात सणसणीत कानाखाली वाजवतात व म्हणतात, सुमन भाबडी असली तरी मूर्ख नाहीये नागराज, ती कधीही खोटं बोलणार नाही. सायली पण आता चिडतच नागराजला म्हणते, आणि त्यांच्या अंगावरच्या मारहाणीच्या खुणा त्या खोट्या होत्या, त्यांच्या पाठीवरचे हातावरचे वण तेही खोटे होते. तर रविराज म्हणतात, त्या मारहाणीच्या खुणा तू स्वतः बघितल्या सायली? असं ते सायलीला विचारतात. तर सायली म्हणते, हो रविराज काका. तर रविराज म्हणतात, माझ्या घरामध्ये हा नीच माणूस हवा तसं वागत होता, मी नेहमी दुर्लक्ष करत आलो, आणि आज सुमनला तिच्या दिराची तिच्या मोठ्या भावाची गरज होती तेव्हाही याच्याकडे दुर्लक्षच करत त्यावर पूर्णाजीही म्हणतात, नागराज तू तुझ्या बायकोशी असं वागलास? अरे स्त्रियांचा आदर करणं हे संस्कार आहेत आपल्या घराचे, मुलासारखं मानत होते मी तुला, पण आज मला लाज वाटते तुझी. असं आता पूर्णाजी सुद्धा नागराजला म्हणालेले असतात. प्रेक्षकांनो, आता पुढील भागात रविराज नागराजवर स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार असतात आणि त्याला जेलमध्ये सुद्धा पाठवणार असतात. ते पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.